आणि यानंतर एक ब्रेकिंग न्यूज अशी आहे की शीना बोरा हत्या प्रकरणात पुन्हा ट्विस्ट आलेला आहे। शीना बोराच्या सांगाड्याचे अवशेष सीबीआय कार्यालयातच असल्याचं समोर आलंय। सीबीआयच्या वकिलांनी याबाबत कोर्टात माहिती दिली आहे। मागच्या सुनावणीत सीबीआयनं सांगाड्याचे अवशेष सापडत नसल्याची कोर्टात माहिती दिली होती। मात्र सीबीआयच्या दिल्ली कार्यालयात फॉरेन्सिक विभागात हे सांगाड्याचे अवशेष असल्याचं सीबीआयनं कोर्टात स्पष्ट केलंय। त्यामुळे फॉरेन्सिक एक्सपर्ट्सची पुन्हा साक्ष नोंदवली जाऊ शकते। आणि अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत आमचे सहकारी प्रशांत बाग यांच्याकडनं। प्रशांत, काय अपडेट याबद्दल? विशाल, आपल्याला माहिती आहे की गेल्या सुनावणीमध्ये सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी किंवा सीबीआयच्या वकिलांनी ज्या पद्धतीनं कोर्टात खुलासा केला होता, जे हॉस्पिटलच्या फॉरेन्सिक तज्ज्ञ यांची साक्ष नोंदवत असताना कथित शीना बोराचा जो सांगाडा आहे त्याचे अवशेष जे आहे जे सीबीआयच्या कस्टडीमध्ये होते ते सापडत नसल्याचे, गायब झाल्याचे, गहाळ झाल्याचे अशा प्रकारचं त्यांनी जे स्टेटमेंट केलं त्यामुळे खूप मोठी खळबळ उडाली होती। पण आता पुन्हा एकदा या सुनावणीमध्ये ट्विस्ट आलेला आहे आणि सीबीआयचं जे रेकॉर्ड रूम दिल्लीला आहे त्या रेकॉर्ड रूम मध्ये हे सांगाडे असल्याचा मेल हा तिथल्या अधिकृत रेकॉर्ड रूमच्या अधीक्षकांकडनं आला। आणखीन तो कोर्टात पुराव्यासाठी सादर करण्यात आला। तोच सगळ्या आरोपी आणखीन आरोपीच्या तिन्ही वकिलांना सुद्धा दाखवण्यात आला। त्यामुळे आता हा जो ट्विस्ट आहे हा सगळ्यात महत्त्वाचा मानला जातोय। आता या आधारावरच जे हॉस्पिटलच्या फॉरेन्सिक तज्ज्ञ ज्यांनी ज्यावेळेस त्या सांगाड्याच्या अवशेषांची पाहणी केली होती, डीएनए रिपोर्टसाठी पाहणी केली होती, त्यांची पुन्हा एकदा साक्ष नोंदवण्याचा मार्ग मोकळा झालाय। येत्या सुनावणीमध्ये त्यांची साक्ष नोंदवली जाणार। हा जो सांगाडा आहे हा कथित शीना बोराचा जर का असेलच तर या केसमधला हा पुन्हा एकदा धक्कादायक ट्विस्ट आपल्याला नक्कीच म्हणता येईल। विशाल, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।